काय ना गड्या अजून 12 वाजले. मालकाने काला बोलवलं काय माहिती, भाड्याच बोलायचं असेल. का हो मालक, मला बोलवलं मग तेच काम ना आपलं भाडं का? भाडं. आता तर भाडं नाही ना. असं काही मजा आहे का त्याला त्या टायमाला? आता दरवेळेच कुठं, मागच्या महिन्याच थकले फक्त. हा मागच्या महिन्याच थकले. नाही थकले पण मग महिन्याला भाडं दिलं म्हणजे मी काल आलो असतो असं. आता माझ्याकडेच नाही, तुम्हाला कोडून देऊ? माझे खायचे वांदे झाले घरात. किराणा नाही, लाईट बिल नाही, पाणी बिल नाही. बरं मग तुमची एवढी जर आपापर्यंत मग एवढं मोठं रूम घ्यायची काय गरज नाही ना. तर माझ्या नवऱ्याचं लय उठत होतं, आता बोलायला गेलं तर काय. हा माझ्या नवऱ्याच उठत होतं ते तिकडे झोपडपट्टी द्यायचं दाबून इकडे काय आणले. नाही ना, आता त्याचं चालू होतं ना. खाऊन द्यायचं त्याचा डेकणं तिकडं. ते मला सवय नाही झोपडपट्टीत राहायची. बरं तुम्हाला सगळे सुविधा केलेल्या मध्ये तुम्हाला पाण्याची सोय, तुम्हाला हागायची सोय, तुम्हाला सगळी सोय करून दिले. तरी तुम्ही आमचं भाडं थकीत मग याला कोण मजा आहे का? भाडं थकायला काही नाही. या टायमाला ना लग्न कार्यालय होते, गावाला गेलो होतो म्हणून ते भाडं थकलं. तुमचे झाले लग्न पण इकडे आमचे आमचं तुमचे करते लग्न आमचे झाले इकडे हाल भाड्या वाचून. नाही देणार आहे ना. कधी? 15 दिवसात देऊन टाकते. नाही नाही बाई तसं नका करू. मला काय का थोडंसं आता तुम्ही एवढं मागच्या महिन्यात समजून घेतलं, या महिन्यात थोडं समजून घ्या. नाही नाही आता कवर समजून घेते. ते आता ड्युटीला जायले, नाही तर मी फोन करून सांगितलं असतं. आता जेव्हा आले तेव्हा ड्युटी, जेव्हा आली तेव्हा ड्युटी. मग आता मी काय करायचं? आम्हाला सुद्धा तेच काम आहे का उठायचं आणि तुमच्या घरी येऊन बसायचं? ते तर आहे, पण मग पैसे लागत आहे ना. हा पैसे लागत आहे ना. नाही पैसे तर लागत मला पैशाचं पण मग त्यांचा पगार आला का 15,000 पगार आहे. 5,000 लग्न कार्यातच गेला, 5,000 भाडं तोडच गेलं, आणि 5,000 साड्या सुड्या कपडे त्याच्यातच गेले. एक काम करा रूम खाली करा. अहो, नाही मालक, रूम कुठं आता टायमात खाली करू मी? काय ते तसं राहील, फक्त तुम्ही रूमच्या बाहेर का हा ज्या टायमाला माझं भाडं द्या ना त्या टायमाला साधी घेऊन जा तुम्ही. नाही ना, माझं सामान किती आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे. अगं तो सामान मस्त मोठे आहे, मला माहिती, पण मग ते माय काय काम असं? नको, ते आल्यावर मी सांगते ना त्यांना. हा माझा नवरा आला का मी सांगते मला काय. नाही नाही तुझ्या नवऱ्याचं सामान आहे ना, त्याला म्हणा आपलं आपलं सामान संगत ठेव म्हणा. आता कुठं नेणार ते सामान आम्ही? हा जिकडे कंपनी जातो ना ते सामान कंपनीत जातो. कंपनीचा मालक काढून देईल ना कामावरून. हा? कामावरून काढून देईल ना. सामान गेटवर ठेवा मग कंपनी जा म्हणा. असं नाही राहत, मला भाडं पाहिजे काय करत. एक काम करा ना, तुम्हाला मी सांगते. काय बसत का थोडं खाली? का इथंच बसत आहे? तुला खुर्ची देऊ का पैसे दे आहे खुर्ची. मग? तुझी बायको कुठे जायली? हं? तुमची बायको? बायको बरेच दिवस झाले मी ना माहेर राहिले. तुम्हाला लय त्रास आहे ना सासूरवास? नाही 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 ती असंच गेली राग राग जवळ तिला 2-1 वर्ष झाले. नका लपव, मला माहिती. काय बाया सांगा त्या मला. काय सांगत आहे? तुम्ही सांगू नका, पण नाही नाही मला काय सांगा त्या घर मालकाचं आणि त्यांच्या बायकोचं पटत नाही. नाही नाही लग्नापासून नव्हतं पटत. नाही का? म्हणजे खरंच आहे, म्हणजे तुम्हाला लय त्रास देते तुमची बायको. नाही एवढं नाही देत पण मग अहो का, तुम्हाला प्रेम आहे, ती जीव नाही लावत, ती प्रेम नाही नाही यमन तसे आहे ना सगळे चांगले पत्ती मानासारखी वागत नाही. तसं तुम्ही माझ्याकडे येऊ शकताय प्रेम घ्यायला. म्हणजे तुम्ही मला जसं म्हणजे मी तशी वागाल, मला काही बंधन नाही. तुझ्या नवऱ्याचं बंद नाही का? मानवच काय, मानवला कमवतो काय देतो मला? हे तुमचे बघा एवढं भाड्याने घरं दार. आता नाही त्याची जर म्हणलं तर तुला काय करायचं, मालकी सुद्धा करू शकतो मी. मला का तुझ्या नवऱ्याला काढून दिलं का मालकीने झाली करायचं. नवरा नाही ना काढू शकत मी. का बरं? नाथातला आहे तो माझ्या. नवरा नाही काढू शकत. लागलं तर तुमच्या घरात राहून मी तुम्हाला जीव लावू शकते. जमन ना. जीव लावू शकते तुम्हाला. नको त्या गोष्टी मी सगळ्यात देईल, फक्त माझ्या नवऱ्याच्या कानावर नका घालू. माझ्या नवरा लय सटकेली. बाय मला पैसे नको, पण माझ्या मालाला लागन ते द्यायला पाहिजे. मी तुम्हाला सगळं देईल, पण मला पैसे बाय लागतात. मला जेवण नको, मला पैसा नको, मला काहीच नको. फक्त मला काय पाहिजे माहिती का? हा हं? मग या बा, तुम्हाला मी ते सगळं देईल, पण मला हे पैसे लागतात. हं? पैसे दे ना पैसे थोडेफार. हा, 5,000-1,000 रुपये महिन्याला मला द्यायचे तुम्ही. आता फक्त नवीन आहे तोपर्यंत 5 द्यायचे, नंतर मग खर्च वाढतोच. हा हा थोडं पार्लर आहे, थोडं कपडे लत्ते, थोडं घरातला किराणा आहे. चल ना. हा, मग मी तुम्हाला त्या गोष्टी देईल आज. पण आज 5,000 रुपये मला तुम्ही फोन पे टाका. चल ना. पण माझ्या नवऱ्याच्या कानावर घालू नका. मग लागलं तर मी तुम्हाला कधी सांगा, तुम्ही मला आपलंच घर आहे ना मग आता. हा
एखादी खोली नाही नावर द्या ना करून. दे ना माग पुढं. माग पुढे का? आताच नाही, जेव्हा माझ्या मनासारखं होईल ना हा त्या टायमाला खोली तर काय का घर तुझ्या नावावर करून दे ना, 4-5 घरी आपल्याला. हा, नाही मग दुसरीकडे द्या मला लांब. हा? दुसरीकडे लांब द्या. नाही येस या कंटिन्यू नको हे नको ना. तिकडे आहे ना त्या कॉलनीमध्ये लय लोक राहतात. हा का? हा ते मध्ये मला काल इडी होतो काम 3-3 बाऱ्या. नाही मग घर द्या मला, तुम्ही भेटायला आपण इकडेच येत जाऊ ना. पण मग हिला लगेच एखादा बाडूत्री ना मध्ये. मग दुसरीकडे भेटत जाऊ आपण हॉटेलला. जेव्हा 15-16 जोडपे बायांची. नाही मग आपण हॉटेलला भेटू ना, थोडेफार पैसे जातील. एक काम कर, काय? तुला इकडं मस्त एक दुकान टाकून देऊ. दुकानातच का? हा किराणा दुकान त्या टाकून हा मग काय, किराणा म्हणजे तेच बाई तिकडे घ्यायचं जाते त्याला सांग इकडेच माल घ्यायचा. हा हं? हा ना, किराणा दुकान परवडेल मला. मग चल ना, मग कशाला टाइम करते. आता लगेच हा मग चला मग जाऊनच येऊ. आले तर आवरूनच घेऊन. भाडं तरी वसूल करू दे हा, मला. आली का मजा? नाही, मस्त मजा आली बघ. बापरे, तुमची बायकोपेक्षा मी तरी तुम्हाला जीव लावते. खरं असं प्रेम पाहिजे माहितीये, माझ्या नवऱ्याचं नाही, माझं असं प्रेम. अशी मजा आहे ना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घेतली. माणूस तर लय खुश झालो, लय खुश. खूप झालं ना. लय इतका खुश झाला हा. का बेमाप खुश झाला. हा बरं, मी तुम्हाला असं रोज प्रेम देईल, फक्त आहे ना भाड्याचं थोडस एवढे तुम्ही तेवढं सांभाळून घ्या. भाड्याची काळजीच करू नको, 1 रुपया नको देऊ. नाही हा. फक्त अशी मजा द्यायचं रोज मला. रोज देत जाईल रोज. हो, हो. पण तुम्ही मला तेवढे पैसे टाकून द्या. पैसे 5 काय तर 10,000 द्यायचं जाईल हा महिन्याला. मला कुठं कष्ट करायचे. नाही हा हा. चालेल, मग मी जाऊ का आता? नाही पर हा, आता जाते मी. हा का हा ना, नवऱ्याचा फोन येतोय. हा का नवऱ्याचा फोन येतोय. आणि हे सांगू नको तुझ्या नवऱ्याला. हा मानाला मला फारकत दिली. हा फारकत दिली फार मला. का दिल तर उलट चांगलं होईल ना. नाही त्याच्यात माझा जीव आहे ना. हं? जीव आहे, मा- नातातला आहे माझा. मात नाही जीव. तुमच्यात आत्ता जीव, पण तो लग्न झालेलं आहे ना. त्याच्यापेक्षा लय जीव लाईन तुला. आणि त्यांनी मंगळसूत्र टाकलंय. तुला फार वाकवीन सोन्या नाण्यानं. हा हा एक सोन्याची पोत तरी घेऊन द्या मला. पोत घेऊन द्या ना, सोनं भाव उतरलाय. सगळं घालीन किंवा कानात घालीन, नाकात घालीन, गळ्यात घालीन, सगळं 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 हातात घालीन. हा असं सगळं तुला खुश करीन. चालेल. मी खुश तर तू खुश. हा हा मला खुश जर केलं तर तू खुश पण राहणार. हा चालेल ये मग. येऊ ना. हा तोंड म्हणलं खुश झालं, मजा नाही आली असं पाहिजे. अशी काय बघ गेलो मध्ये 2-4 पप्प्या घेतल्या इकून तिकून. झाली मजा. पाहू अजून म्हणा 5,000 देऊन काय लई ना काय मध्ये नाही मग येड्यात काढलं. तिला 10,000 देण्यापेक्षा माझ्या बायकोला जर 1,000-2,000 रुपये दिले तर ती मला किती खुश ठेवीन. इकडून पुढे ना ये आपलं भाडं बोला ना आपण बोला, ये खुश खास व्हायचं नाही, सोडून द्यायचं. या बाया येले लोबाडायला ना आपण हाय पैसे द्यायला. त्याच्यापेक्षा जातो माय माहीच बायको घेऊन जातो, सुखात परपंच करतो. काय करतात यांना